जानेवारी महिन्यातला शेवटचा शुक्रवार आणि शेवटच्या शुक्रवारी सुद्धा भरपूर सिनेमे रिलीज झाले. त्यामध्ये मेन सिनेमे म्हणजे शाहिद कपूर आणि पूजा हेगडेचा देवा आणि मराठीमध्ये इलिया अब्राहमचा इलू इलू आणि मंगेश देसाई आणि मायराचा मुक्काम पोस्ट देवाचं घर हे सिनेमे रिलीज झाले. तुमचा भाऊ आता सगळं मूवी बघून घरला आलाय आणि कुठला मूवी कसा वाटला आणि तुम्ही बघायला जायला पाहिजे का नको हे तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलच्या सगळ्या व्हिडिओ पहिल्यांदा बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टमाटम सबस्क्राईब करून टाका, कारण अशा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. तर बिना लांबडला होता चला व्हिडिओला लगेच टम करून सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितला शाहिद कपूर आणि पूजा हेगडेचा देवा मूवी. रोशन अँड्रूजनी डायरेक्ट केलेला हा मूवी ऍक्शन थ्रिलर आणि सस्पेन्स न भरलेला आहे. शाहिद कपूरने या आधी सुद्धा भरपूर असे ऍक्शन मूवी केलेले आहेत. मग हा मूवी त्या मूवींपेक्षा वेगळा आहे काय? चला तर मग सांगतो. शाहिद कपूर या मूवीमध्ये देव आमरे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एकंदरीत व्यवस्थेला न जुमानणारा पोलीस अधिकारी आपल्या मर्जीचा मालक असं त्याचं कॅरेक्टर आहे. एका हाय प्रोफाईल केसला सोडवण्याचं काम देवा आमरेकडे आलेलं आहे. पण केस सोडवता त्यांच्यामध्येच कोणतरी एक गद्दार आहे ज्याच्यामुळे त्याला केस सॉल्व्ह करता येईल. आणि ती केस सॉल्व्ह करता त्याचा एक मित्र आहे जो त्याला नेहमी सांगत असतो की असं वागू नकोस, म्हणजे नेहमी चांगला मार्ग दाखवण्याचं काम करणारा त्याचा मित्र. एक दिवशी त्याचेच मर्डर होते. त्यानंतर मूवीमध्ये ट्विस्ट यायला चालू होते. आता तो मर्डर कोणी केला आणि या मूवीमध्ये पुढे काय होणार हे तुम्हाला या मूवीमध्ये बघायचं आहे. शाहिद कपूरचा हा मूवी एका मल्याळम मूवीचा रिमेक आहे ज्याचं नाव होतं मुंबई पोलीस. या दोन्ही पण मूवीचं डिरेक्शन रोशन अँड्रूजनेच केले. फर्स्ट हाफ नंतर मूवीचा स्पेस जरा स्लो होते. त्याचबरोबर मध्ये काही सीन्स आहेत ज्याची काही आवश्यकता अशी मला वाटली नाही. तरी पण मूवीचा क्लायमॅक्स बघितल्यावर तुम्हाला पैसे पिटल्यासारखं वाटणार. मूवीचे ऍक्शन सीन्स ज्यांनी कोरिओग्राफ केल्यात त्यांच्यासाठी खास टाळ्या, कारण की ते ऍक्शन सीन्स एवढं भारी झाल्यात त्यामुळे मूवी अजून भारी वाटतोय. ऍक्टिंगच्या बाबतीत शाहिद कपूर तर मल्टी टॅलेंटेडच आहे. शाहिद कपूरनं साकारलेलं देवा आमरे पात्र तुम्हाला कबीर सिंग सारखं वाटू शकते. म्हणजे कबीर सिंगला जर तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर बनवला तर ह्यासारखं दिसणार आहे. त्याचबरोबर पूजा हेगडेचं फक्त काम त्याला सपोर्ट देणं एवढंच होतं. बाकी एवढं खास काम पूजा हेगडेचं तर नाही आहे या मूवीमध्ये. आणि त्याचबरोबर अॅनिमल मध्ये ज्यांनी कॅमिओ केलेला म्हणजे आपले उपेंद्र लिमिये यांनी पण या मूवीमध्ये कॅमिओ केला. तो पण अॅनिमल मूवी सारखा या मूवीमध्ये पण आपल्याला लक्षात राहतोय. त्याचबरोबर बाकीच्या कलाकारांचं पण काम त्यांच्या ठिकाणी चांगला आहे. मूवीच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघता विषय, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, ऍक्शन, कोरिओग्राफी, अभिनय या सगळ्या गोष्टींमध्ये एक नंबर मूवी आहे. आणि निगेटिव्ह गोष्टी म्हणता तर या मूवीची लेंथ जास्त वाटते. अजून फास्ट पेस मध्ये मूवी पळला असता आणि अजून भारी वाटला असता. थोडक्यात काय तर मनोरंजनाच्या दृष्टीने हा मूवी तुम्ही एकदा बघितला तर काय हरकत नाहीये. आणि जर तुम्ही शाहिद कपूरचं मोठं फॅन असाल आणि लय दिवसांना तुम्हाला शाहिद कपूरला थिएटर मध्ये बघायचं आहे तर ह्यो मूवी तुम्ही नक्की बघा. त्यानंतर आपण बघितला इलिया अब्राहमचा मराठी मूवी इलू इलू. म्हणजे त्यात फक्त इलिया अब्राहमच नाही बाकी पण आहेत, पण पिक्चरवाल्यांनी तिलाच मेन कॅरेक्टर केले ना. सगळीकडे प्रमोशनला तिलाच दाखवतात त्यामुळे आपण पण तिचंच नाव घेऊया. इलिया अब्राहम बरोबर तिच्यासोबत निशांत भावसार, श्रीकांत यादव, विना जामकर, आरोही वेलणकर यांसारखे भरपूर कॅरेक्टर आहेत. मूवीचं डिरेक्शन केले अजिंक्य फाळके यांनी. मूवीची स्टोरी तेवढीच आहे जेवढी ट्रेलर मध्ये आपल्याला बघायला मिळते. मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळते सदा लेले शाळा. तिथे शिकते आपला मूवीतला कॅरेक्टर अनिकेत. त्याच्या शाळेमध्ये एकदा इंग्रजी शिकवण्यासाठी देखण्या एकदम अशा मॉडेल अशा मॅडम येतात. त्यांचं नाव आहे मिस पिंटो. सगळेच जण पिंटो मॅडमच्या सौंदर्यावर फिदा आहेत कारण की दिसतातच भारी. त्यानंतर अनिकेतचा स्वभाव पण पिंटो मॅडमला आवडायला लागतोय आणि अनिकेत तर काय फिदा होताच आधीपासून. एकंदरीत काय अनिकेत त्यांच्या प्रेमात पडलेला दाखवलं. दुसरीकडे अनिकेत जिथं राहतोय तिथे हेमा नावाची एक बाई राहिली जी अनिकेतच्या वडिलांना आवडायला लागते. मग त्यानंतर मूवीमध्ये काय काय घडते ते तुम्हाला मूवी बघितल्यावर कळेल. मूवीच्या स्टोरीमध्ये तसं काय नाविन्य असं नाही आहे. असले मूवी आपण बघितलेले आहेत आधी पण. मूवीमध्ये थोडे हलके फुलके कॉमेडी सीन्स पण आहेत जे आपल्याला भारी वाटतात. मूवीची स्टोरी लाईन एकदम सिंपल आहे ज्यामुळे आपल्याला आधीच अंदाज येतो की आता काय होणार आहे पुढे. प्रेडिक्टेबल होऊन जाते मूवी. वयात येणाऱ्या मुलांच्या शिक्षकांवर जीव जडणे ही गोष्ट काय नवीन नाही. खरं मूवीमध्ये एक आपल्याला एक मेसेज देण्याचा प्रयत्न पण त्यांनी केलाय. आता तो मेसेज काय हा तर तुम्ही मूवी बघितल्यावर तुम्हाला कळेलच. मूवीमध्ये कुठेच फालतूपणा नसला तरी पण मूवी जरा इंटरेस्टिंग बनण्यासाठी अजून जरा मेहनत घ्यायला पाहिजे होती डायरेक्टरने आणि स्टोरी रायटर्सने. ऍक्टिंगचं बघता तर इलिया अब्राहमनं आपली भूमिका बऱ्यापैकी चांगली वठवण्याचा प्रयत्न तर केला आहे. अनिकेतच्या भूमिकेमध्ये निशांत भावसरने पण चांगलं काम केले. श्रीकांत यादव यांनी पण त्यांची भूमिका त्यांनी उत्तम प्रकारे सादर केल्या. बाकीच्या कलाकारांनी पण त्यांच्या ठिकाणी चांगलं काम केलं. थोडक्यात काय तर मोकळा तुम्हाला वेळ असेल टाइमपास करायला मूवी बघायचा असेल तर तुम्ही हा मूवी बघू शकता. नाहीतर हा मूवी तुम्हाला OTT वर आल्यावर तुम्ही बघितला तरी पण चालेल, काय एवढा विषय नाही. त्यानंतर आपण मूवी बघितला मुक्काम पोस्ट देवाचं घर. या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळतं मायरा वैकुल आणि मंगेश देसाई यांची प्रमुख भूमिका आहे या मूवीमध्ये. या मूवीची स्टोरी बघता मूवीमध्ये आपल्याला जिजा बघायला
बघायला मिळते, म्हणजे आपली मायरा वायकुल, जी आपल्या मेलेल्या वडिलांना पत्र लिहिते. पहिल्यांदा तर तिला कुठलाच रिप्लाय येत नाही फॉर ऑब्वियस रिझन्स. मग एक दिवस तिला रिप्लाय मिळतो. मग त्यानंतर ती रेग्युलर तिच्या बाबांना पत्र लिहायला चालू करते. तिच्या प्रत्येक पत्रामध्ये ती काही ना काहीतरी प्रॉब्लेम सांगत असते आणि तिच्या प्रत्येक पत्राला रिप्लाय पण येत असतो, ज्यामध्ये काही ना काहीतरी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन लिहिलेलं असतं. या पत्रांचं उत्तर कोण द्यायला लागले, कोण आहे यामागं, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला बघायला पाहिजे मूवी. या मूवीचा स्क्रीन प्ले लिहिलाय संकेत माने यांनी. या मूवीमध्ये तुम्हाला फन आणि इमोशनल अशी स्टोरी बघायला मिळते. एका सर्टन पॉईंट नंतर तुम्हाला मूवी सगळी बालिश वाटू लागते, कारण की हा लहान मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं मूवी आहे. त्यामुळे तुम्ही त्या टाईपचा विचार करूनच मूवी बघायला पाहिजे. मायरानं तिचा रोल आहे म्हणजे जिजाचा रोल तो परफेक्टली निभावून नेला. त्याचबरोबर स्पृहा परब जी जिजाची फ्रेंड झाले, त्याचबरोबर जिजाची आई आणि जिजाची ग्रँड मदरचा रोल जिने केलाय म्हणजे सविता मालपेकर म्हणजे शुभी कल्याणी मुले, यांचे पण रोल ठीकठाक आहेत. मंगेश देसाई यांनी पोस्टमॅनची भूमिका केली, त्यांचं पण काम उत्तम आहे. संकेत माने यांचं डायरेक्शन असलेले आणि चिनार महेश यांचं म्युझिक असलेले ही मूवी डिसेंट आहे. जर तुमच्या घरात जर लहान मुले असतील आणि त्यांना जर मूवी बघायला न्यायचं असेल तुम्हाला, तर हा मूवी उत्तम आहे. लहान मुलांसोबत तुम्ही हा मूवी खूप एन्जॉय करू शकता. लहान मुलांसाठी हा मूवी मी नक्की रिकमेंड करेन. तर एवढं सांगून मी व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका टमाटम. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.